नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे, म्हणजेच हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी कुर्ला विधानसभेचे आमदार मंगेश कुडाळकर आहेत। सर, हिवाळी अधिवेशनाचं आज सूप वाजलेलं आहे। राज्यभरातील विविध प्रश्नांवरती चर्चा झाली। खास करून कुर्ला विधानसभेच्या संदर्भामध्ये सातत्याने तुम्ही सभागृहामध्ये मुद्दे मांडलेले आहेत। तुमच्या प्रभागामध्ये रेल्वे हद्दी, ती कुर्ला रेल्वे हद्दीच्या बाजूने झोपडपट्टी परिसर आहे, त्या लोकांना सातत्याने नोटीस येते की भीतीचं वातावरण आहे, आज किंवा उद्या ते घर तोडलं जाईल। त्याच्या संदर्भात तुम्ही वारंवार सभागृहामध्ये आवाज उठवलेला, काय तो प्रश्न आहे आणि त्याविषयी काय सांगा? या संदर्भामध्ये मी या अधिवेशनामध्ये लक्षवेधीची सूचना मांडली होती आणि त्या संदर्भात अधिवेशनामध्ये बोललोही होतो आणि या संदर्भामध्ये आपले उदय सामंत साहेब यांनी या मंत्री महोदय यांनी या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे आणि नक्कीच महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालय अशा प्रकारे ही बैठक लवकरात लवकर लावून किंवा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री हे जेव्हा दिल्लीला महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांसाठी जातात तेव्हा हाही प्रश्न तिकडे घेऊन तो लवकरात लवकर मार्गी लावण्याचा त्यांनी शब्द या अधिवेशनात दिलेला आहे आणि त्याच्यावर नक्कीच हा विषय चांगला मार्गी लागेल अशी शक्यता आहे। तो विषय ज्यावेळेस मार्गी लागेल त्यावेळेस किती लोकांना त्यामध्ये न्याय मिळेल, एक अंदाजे किती आकडा त्या नागरिकांचा आहे पुनर्वसनाचा आहे? नक्कीच संपूर्ण कुर्ला विधानसभेत तर माझ्याकडे साबरेनगर, संतोषी माता, क्रांतीनगर आहे, बर्मा रेल्वे लाईन आहे आणि त्यावर मुंबईमध्ये जवळजवळ सगळीकडेच आपण बघितलं असेल, मुंबई तर संपूर्णच आहे, पूर्व पश्चिम उपनगर आहे ते सर्व रेल्वे स्टेशन आणि त्याचबरोबर ठाणे कल्याणपर्यंत डोंबिवलीपर्यंत संपूर्णपणे रेल्वेच्या हद्दीतल्या झोपड्यांचा विषय हा धोरणात्मक निर्णय झाल्याने होऊ शकतो। जर का घराच्या बदल्यात त्यांना घर दिलं, पीएपी दिली आणि जिथे जागा उपलब्ध असतील तर त्या जागेवरती पुनर्विकास धोरण जर केलं तर मला वाटतं रेल्वेला सुद्धा चांगल्या प्रकारे जागा उपलब्ध होईल आणि एक चांगल्या प्रकारे त्यांना सुद्धा त्यांचा एक मोबदला त्यांना मिळू शकतो। त्याच्यामध्ये पुनर्वसनाचा एक गंभीर प्रश्न आहे तुमच्या इथे, कलेक्टर लँडच्या ओसीच्या संदर्भाबाबत खूप अडचणीचा सामना करावा लागतोय। अभय योजनेत त्या ठिकाणी मुदतवाढीचा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला होता, काय त्याविषयी झालं त्या सरकारचं मंत्र्यांचं काय उत्तर आहे? या बाबतीमध्ये जरी कुर्ल्याचा विषय असला तरी संपूर्ण मुंबईचा विषय आहे। कुर्ल्यामध्ये आणि विशेष करून मुंबईमध्ये आपल्या कलेक्टर लँडच्या म्हणजे सरकारी जमिनीवरील ज्या गृहनिर्माण संस्था आहेत त्यांचा फ्री होल्डचा विषय होता। तो गेल्या अनेक वर्षांपासून मी सातत्याने आंदोलनाच्या माध्यमातून वगैरे आम्ही सर्वच रहिवाशांसोबत आंदोलन करून विविध प्रश्न मांडून आम्ही त्या ठिकाणी ही स्कीम तयार करून घेतली, धोरण तयार करून घेतलेलं आहे आणि आता ह्या 30 डिसेंबरला त्याची कलेक्टर लँडच्या फ्री होल्डची मुदत संपते। पण मी नक्कीच हा प्रश्न इथे मांडलेला आहे आणि त्या बाबतीमध्ये मला सकारात्मक उत्तर आलेलं आहे। माननीय चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांनी आणि त्याचबरोबर अध्यक्ष आपले विधानसभेचे राहुल नार्वेकर साहेब यांनी सुद्धा सकारात्मक दाखवले आहे आणि लवकरच मला वाटतं आपल्याला 1 वर्षाची मुदत या 11 डिसेंबरला जी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन या महिनाभरामध्ये होईल आणि नक्कीच 1 वर्षाची मुदतवाढ जर मिळाली तर मला वाटतं एक नक्कीच वातावरण एक कलेक्टर लँडच्या बाबतीमध्ये एक चांगलं होऊ शकतं, एवढं मी नक्की या सर्वांनी सांगतो। तुमच्या मतदारसंघामध्ये कुर्ला रेल्वे स्टेशन येतो आहे, त्याचा प्रारूप आराखडा तयार आहे, परंतु प्रारूप फक्त आराखडा तयार केलेला आहे, युद्धपातळी कधी काम होणार आहे आणि लोकांना रहिवाशांना तिथून कधी सुटका मिळणार? कुर्ला रेल्वे स्टेशन त्याचबरोबर लोकमान्य टिळक टर्मिनल हे अधिक अद्ययावत होणार आहे आणि त्याचा प्रारूप आराखडा तयार झालेला आहे आणि नक्कीच कुर्ला स्टेशन आपण बघितलं असेल तर संपूर्ण गर्दी आज हार्बर लाईन सुद्धा असेल किंवा ईस्टर्न पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणारा एकमेव असं कुर्ला रेल्वे स्टेशन आहे की चेंबूर पासून वगैरे सर्वच गर्दी या ठिकाणी होत असते आणि त्यामुळे नक्कीच या स्टेशनचं रूप पालटलं पाहिजे यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत होतो आणि आपले खासदार सुद्धा करत होते आधीचे बीजेपीचे आणि त्याच्यामुळे नक्कीच मला आशा आहे की या बाबतीमध्ये कुर्ल्याचं आणि लोकमान्य टिळक टर्मिनल अद्ययावत होईल आणि नक्कीच लवकरच कामाला सुरुवात होईल। पोलीस वसाहत देखील तुमच्या इथं आहे, गेल्या अनेक वर्षांपासूनचा तो प्रश्न आहे, कधी तो मार्गी लागतोय पोलीस वसाहतीच्या विकासाच्या संदर्भामध्ये? पोलीस बांधव आमच्याकडे जे नेवनगरचे आहेत त्याजवळ 17 बिल्डिंग आहेत आणि सातत्याने गेल्या अनेक वर्षांपासून तिथले रहिवासी आमच्या पोलीस पत्नी या सातत्याने पाठपुरावा करतायत की आम्हाला आमचं हक्काचं घर मिळालं पाहिजे आणि त्यासाठी मी सुद्धा सातत्याने 4-5 वर्षांपासून या संपूर्ण सरकारच्या मागे आहे। पण आता या अधिवेशनामध्ये मी माननीय मुख्यमंत्री आणि आपल्या उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना भेटलेलो आहे आणि त्यांनी ह्याच्यामध्ये सकारात्मक दाखवलेले आहे। सरकार एक धोरण ठरवण्यासाठी एक समिती नेमणार आहे आणि लवकरच त्या बाबतीमध्ये कशा प्रकारे चांगलं धोरण आणून एक हक्काचं घर
मिळू शकतं काही वाजवी दरामध्ये. आणि त्याचप्रमाणे जे सेवा सदनिका जे बांधायच्या आहेत त्या सुद्धा चांगल्या मोठ्या कशा आणि अद्ययावत होतील तर त्याकडे सुद्धा आपलं शासन बघणार आहे. आणि त्या बाबतीतची ते माराच्या बाबतीमध्ये तर लवकरच निविदा निघणार आहे. मला वाटतं त्याच्यामुळे नक्कीच आपल्या सर्वच पोलीस बांधवांना त्याचा एक दिलासा मिळेल. मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करते. क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मुंबईतील जे झोपडपट्टी आहे ते विकास करण्यात येते. आपल्या तुमच्या कुर्ला विधानसभा मतदारसंघामध्ये देखील क्लस्टर डेव्हलपमेंट होत आहे. काय एकूणच त्या संदर्भात सांगा. नाही, या बाबतीमध्ये नक्कीच एक सांगेन की आता SRA माध्यमातून बऱ्याचशा डेव्हलपमेंट झालेल्या आहेत. पण आता जी नवीन ही स्कीम येते त्याच्यामध्ये आपण काही ठिकाणी यशस्वी सुद्धा झालेली आहे. ठाण्याला झालेली आहे. माननीय शिंदे साहेबांनी स्वतःही क्लस्टर डेव्हलपमेंट योजना त्या ठिकाणी राबवली आणि करून पण दाखवलेली आहे. आणि त्याचबरोबर घाटकोपरला सुद्धा त्यांनी स्कीम आणलेली आहे क्लस्टर डेव्हलपमेंट. त्याचं कामही सुरू झालेलं आहे. आणि त्यामुळे ह्या क्लस्टर डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये नक्कीच एक चांगल्या प्रकारे धोरण आहे. याच्यामध्ये जर सहभाग लोकांनी घेतला, रहिवाशांनी घेतला तर नक्कीच एक चांगलं धोरण त्या ठिकाणी मिळू शकतं. SRA मध्ये ज्या प्रकारे आपण बघतो फक्त तळमजल्याला आपल्याला घरं पात्र लोकांनाच भेटू शकतात. पण या क्लस्टर डेव्हलपमेंट मध्ये ग्राउंड+1 म्हणजे तळमजला अधिक पहिला मजला किंवा अधिक सुद्धा आणि त्यात मालकांचा सुद्धा समावेश, त्याबरोबर वाडीची जागा असेल तर वाडियाशी बोलणं करणं, म्हणजे या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. आणि त्याच्यामुळे SRA मध्ये कसं होतं की जागा तशी, आणि आपल्याकडे बघितलं असेल कुर्ला पश्चिमचा एरिया तर अधिकच गजबजाट आणि सगळे एकमेकात एक अशा चाळी गुंतलेल्या आहेत. आणि त्याचं जर का क्लस्टर डेव्हलपमेंट जर केला नाही तर दुसरा SRA माध्यमातून सुद्धा विकास होऊ शकत नाही. आणि म्हणून ही योजना आम्ही तिथे राबवतो आहोत. सर्वेश्वर नगर सामूहिक विकास योजना असं ते नाव दिलेलं आहे. स्वतः लोकांनी, रहिवाशांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळे मला नक्कीच आशा आहे की स्वतः लोकांनी सहाय्य करून आणि सह्याद्रीमध्ये बैठक घेऊन शिंदे साहेबांनी सकारात्मकता ह्याच्यामध्ये दाखवलेली आहे. आणि त्याच्यामुळे क्लस्टर डेव्हलपमेंट ही नक्कीच भविष्यामध्ये आमचा पुढचा माझा तो फार मोठं चांगलं अचिव्हमेंट असेल की खरोखर एक चांगलं काम हे त्या ठिकाणी उभं राहू शकतं. आणि तसंच चुनापट्टीला सुद्धा माझा विचार आहे की वाड्याची बरीचशी जागा आहे. आता स्वदेशी मिलच्या कामगारांचा प्रश्न सुद्धा सुटण्याच्या मार्गावर आहे, जो वारसा हक्काचा विषय आहे. बाकीच्या कामगारांना पैसे मिळालेले आहेत. त्याच्यापैकी 400-500 कामगार वारसा हक्काचे राहिले, त्यांना सुद्धा या महिन्याभरामध्ये निकाल लागून पैसे मिळण्यास सुरुवात होईल. आणि त्यानंतर मग ही जागा एकदा व्यवस्थापनाकडे वर्ग झाली तर नक्कीच त्यामध्ये सुद्धा एक चांगली डेव्हलपमेंट होईल. आणि त्याच्यासोबतच क्लस्टर करण्याचं सुद्धा माझं त्या ठिकाणी योजना आहे. आणि त्यासाठी मी सरकारकडे आग्रहाची भूमिका मांडणार आहे की याच्यामध्ये आता कसं आहे तर मागील 3-4 पिढ्या आपण या छोट्या घरात राहिलेलो आहोत. आता नवीन पिढी आशा करते की आम्हाला 400चं घर किंवा त्याशी जास्त घर चांगलं मिळावं आणि एक चांगलं जीवन आम्हाला जगता यावं. यासाठी नक्कीच सगळ्यांचं मत आहे आणि माझं सुद्धा मत आहे की प्रत्येकाला एक चांगलं घर मिळावं. यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न. धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते कुर्ला विधानसभेचे आमदार मंगेश कुडाळकर. मी गुणवंत दांगट, DRV न्यूज.